हॅलो. क्लोजिंग आवर स्ट्रॅटेजीसाठी आता आपण तयार आहोत. 1:44 झालेले आहेत. आपण स्कॅनिंग करणार आहोत 1:45 आणि त्यानंतर 2च्या आसपास ट्रेड घेणार आहोत. बघू शकता इथं ज्योती, सिंजेन, व्हीटीएल, वेल्सपन, चेन्नई पेट्रोल, रिलायन्स, लोडा, स्वराज एनर्जी हे आपण शेअर आयडेंटिफाय केले आहेत. आता यात आपल्याला ट्रेड घ्यायचा. आता ट्रेड कुठला घ्यायचा हे ठरवायला लागतं. पॉझिटिव्ह ज्या वेळेस आपण ट्रेड घेतो ना त्यावेळी व्हॉल्यूम पाहिजे. अबव एव्हरेज व्हॉल्यूम पाहिजे, त्यामध्ये आपण ट्रेड घेतोय घ्यायचं असतं. स्वराज एनर्जी मध्ये काय येतं थोडस व्हॉल्यूम वाढलेलं आहे. त्याचा चार्ट पाहूया का. एकदम झूम करून वर गेला त्याला कुठं पकडायचं. एवढा खाली आला. रिलायन्स रिलायन्स ठीक आहे. चेन्नई पेट्रोल सकाळी बघितलेला डाऊन ट्रेड मध्ये काय नको हात लावायला. वेल्सपन टेक्सटाईल, वेल्सपन पण डाऊन यायला पण काय हात नको लावायला. व्हीटीएल, वर्धमान टेक्सटाइल्स, अरे टीप मारला त्याने वरून खाली. हे इनलिक्विड स्टॉकचं हेच बोंब आहे, काय खरं नाही. एकदम चौकन खाली. सिंजिन पण ठीक आहे. वाव ठीक नाही, बराच ठीक आहे सिंजिन. 70च्या जवळपास निघाल्या. पण अपसाईड जास्त नाही आहे, 2 रुपयेच आहे. त्याला काय करावं. ज्योती, ज्योतीचं असं गोड पण एकदम रेंज बाउंड आहे. तो हमने 2 शेयर आइडेंटिफाई कर चुके हैं. एक है सिंजिन आणि दूसरा रिलायन्स है. तो वन टॉपला टाकला. परत एकदा बघूया ज्योती काय कन्फर्मेशन करू ना. वर्धमान टेक्सटाईल खाली आलाय नको. चेन्नई पेट्रोल पण खाली आलाय नको. लोडा, लोडा पण खाली आलाय. स्वराज एनर्जी वर निघालाय तर लेस स्पाइक द्यायला गेलो. बघूया ओव्हर सोल्ड ओव्हरबॉट व्हायला लागलाय. ते 3 वरचे शेअर जे आहेत त्यामध्ये आपण ट्रेड घेणार आहोत. बरोबर आपण 5 मिनिटांनी सामान सापडायला पाहिजे. मग कसं माहिती आहे संध्याकाळी टार्गेट बघायला लागतं. त्याला 25 किलो हिशोब मिळालं तर पाहिजे. म्हणजे आता 68 झाला ऑलमोस्ट. त्याचं टार्गेट पहिले इंट्राडे असते 69. ते रुपये आता काय होणार. इंजिनिअरिंगला 64 बसते तिथून पुढं वर गेलं तर. रिलायन्सला किती येते. रिलायन्सला 54 येते 4 रुपये. तो रिलायंस ऊपर जाएगा उसको ऊपर जाएगा उसके बाद सोने एनर्जीचं थोडं टॉप टिप मारलेलं टिप मारलं का वाढ बघायला पाहिजे. स्वान कसं आहे ओव्हरबॉटला झालाय जवळ. कसं असतं हे असल्यांचं एकदम झम्मकन खाली जाते. म्हणजे काय त्याला निष्ठाने वेळ देत नाही तेवढं फास्ट खाली येतं. सॉन एनर्जी आणि रिलायन्स 2 रडार घेतले. आता सॉन अगदीच बसलाय. सपोर्ट इंट्राडे जास्त शेअर जे असतात ते इंट्राडे जास्त बघत नाहीत ऍक्च्युली.
मला वाटतं आपण स्वान एनर्जी बरोबर जायला पाहिजे. अबे स्पाइक मारला स्वानने. डायरेक्ट 64 वर गेला. 56 57 64 गेला. तो पण इंट्राडेच आहे ऍक्च्युली. तर काय त्याला बाय करायचं. बघू शकता स्वान एनर्जी एकदम झम जायला लागलाय. पण ट्रेड मिळाला नाही आपल्याला. सो ऐसा भी होता है की आपल्या शिकारा दिसती समोर. बंदूक तयार करायच्या आधी जातोय शिकार खोल जाते. ते झालेलं आहे इथं. स्वान एनर्जी ठीक आहे. होत आहे. रिलायन्स कडे बघूया. रिलायन्स काय आहे, जास्त नाही 54 4 रुपयासाठी काहीच आहे ना. 400. स्ट्रॅटेजी वर्किंग करते बट शेअर हातातून कसं जातो याचं उदाहरण आहे. 2ची वाट बघत बसलो आणि हे बघ. नको स्ट्रेट काही नाही जाऊ बोलत केव्हा बसू. तर रिलायन्स 4 रुपयासाठी घ्यायचा. घ्यायचा? निफ्टीने मात्र आज कमाल केली. मस्त आहे. काय क्या चार्ट म्हणजे चार्ट आहे. स्वान एनर्जी एंट्री केली असती पण ऑलरेडी 7% गेला आहे. आता इथून पुढे काय 50% जाणार आहे. जरी खाली आला तरी अभी बाय नहीं बनेगा. हो गया इसका काम तमाम हो गया. रिलायन्स बघूया. रिलायन्स का 2 रुपयासाठी काय कसं जाणार ते 54 ला जाऊन तटणार. सपोर्ट आहे ते 54 ला तटणार. थोडं खाली येणार परत वर जायचा प्रयत्न करणार किंवा शेवटचा 1 तास आहे त्यामुळे खाली येऊन खाली सेटल होईल काय सांगता येत नाही. मरू दे. राहू दे आज ट्रेड घेत नाही आपण. ओके बाय बाय.